नमस्कार, मी गजानन नंदरे. आपण जे पाहतो हे मायवन चॅनल पाहूया बातमीपत्राने त्या बातमीचा विस्तार. गौतम गवळी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती. तर ज्येष्ठ नेते अंबादास वानखेडे यांनाही संधी. खामगाव येथील आंबेडकरी चळवळीतील प्रामुख्याने चर्चेत असलेले नाव, जसे की काँग्रेस पक्षातही आपल्या रोखठोक भूमिकेमुळे नावाजलेले व्यक्तिमत्व गौतम गवळी यांची पुनर्वस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर खामगाव पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले अर्थात आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेते अंबादासजी वानखेडे यांची प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागात कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती 1 ऑगस्ट 2026 रोजी सदर नियुक्तीचे पत्र अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आले. नियुक्तीमुळे काँग्रेस पक्ष संघटना व चळवळीतील हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गौतम गवळी व अंबादास वानखेडे हे दोन्हीही नावे आंबेडकरी चळवळ व फुले शाहू आंबेडकर विचारधारेशी निगडीत आहेत. नियुक्तीमुळे निश्चितच पक्ष संघटन मजबूतीसाठी यांचा लाभ होईल अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. मायभूमी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट.